नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय अबीर गुलालचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीलाच वातावरण एकदम असं सिरियस दाखवलंय बरं का. कारण इथे अगस्त्य श्रीला सांगतोय की त्याची खरी ओळख काय आहे ते. तो सांगतोय की मी सुलक्षणा निंबाळकरांचा मुलगा आहे, मी अगस्त्य निंबाळकर आहे. आणि इकडे श्री आपली चिडतीये, म्हणजे तू खोटं बोललास, आजपर्यंत तू लपवलास माझ्यापासून सगळं, म्हणजे आपली मैत्री खोटी होती, तू माझ्याशी वागलास ते सगळं खोटं होतं, तू 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 खोटं फसवलंयस मला, असं म्हणून ती ते पॅनिक होते आणि ती तिला ढकलून देते की तू माझ्याशी काही एका शब्दाने बोलू नकोस. अगस्त्य तिची माफी मागतोय. श्री माझं ऐकून तर घे, सॉरी, मला तुला खोटं बोलायचं नव्हतं तुझ्याशी, पण हे खरं आहे की मी अगस्त्य निंबाळकर आहे. इकडे श्री आपली चिडली आहे, तू म्हणजे मैत्री खोटी केलीस तू, असं म्हणते. आणि ती की नाही तू एकदम चालता हो, माझ्याशी बोलू नको, असं म्हणून ना ती त्याला इथे ढकलून देते आणि घराच्या बाहेर निघताना दाखवली आहे. आणि ती जाऊन थोडा वेळ थांबतीये. श्री तिला मागणं हाका मारतोय, श्रिया ऐक ना गं माझं, श्री ऐक, मैत्री खोटी नव्हती आपली, श्री ऐक, असं म्हणून तो इथे हाका मारतोय. पण श्रीकडे त्याला चालता हो म्हणते, ढकलते त्याला जवळ. तिच्या हातात आधी शॉक बसतो, तेव्हा तिची बॅग खाली पडते, ती उचलते. तू खोटं बोललास एवढंच ती म्हणते आणि ती बाहेर निघून जाते. बाहेर जाऊन ती थांबते आणि जेव्हा तिला अगस्त्य यायची चावल लागते तेव्हा ती त्या भर पावसात निघून जाते. आणि इकडे अगस्त्य जोरात श्री म्हणून ओरडतो. आणि प्रेक्षकांनो, इथे सस्पेन्स संपलाय. कारण अगस्त्य आपला दिवसा ढवळ्या स्वप्न बघतोय. खरं तर त्याला भीती वाटते की जेव्हा म्हणजे त्याला कळत नाही आहे की श्री कशी रिॲक्ट करेल आणि हे सगळं त्याला सांगायचं आहे. आणि म्हणून तसं श्री म्हणून जोरात ओरडतो आणि श्री धावत येते आणि म्हणते त्याला, अरे अगस्त्य असा का ओरडतोयस, मी तर इथेच आहे, आणि एवढ्या जोरात का हाक मारलीस तू, तुला काही होतंय का, नाही तू मला काहीतरी सांगणार होतास नाही ते, अगस्त्य तिला म्हणतो. असं ती विचारते श्री अगस्त्याला. अगस्त्य म्हणतो की हो, मला तुला काही गोष्ट सांगायची. पण तो बोलता काय म्हणतो माहिती आहे का, डायरेक्ट तांदळाच्या खिचडीवर गुलाबजामचं पाणी घातलं ना तर ती एकदम छान लागते. अरे श्रीला इकडे कळतच नाही आहे की हा एकदम असं का बोलतोय ते. आणि नंतर तो काहीतरी वेगळीच रेसिपी सांगतो. श्री म्हणते, अगस्त्य तुला काहीतरी सांगायचं आहे हे मला माहिती आहे, आणि तू ते सुचत नाही आहे म्हणून असं काहीतरी घुमून फिरवून बोलतोयस ना, जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट बोल. इथे श्रीला आपल्या बिचारीला वाटतंय की अगस्त्य तिला प्रपोज करणार आहे, पण तसं काही नाही आहे बरं का. तर इथे तो एक बाऊल घेतो आणि म्हणतो की मला तुला असं सांगायचं आहे, मला माझ्या आईविषयी सांगायचं आहे. श्री लगेच खुश होते आणि म्हणते, काय आईंविषयी काय सांगायचं आहे. म्हणजे तिला काय वाटतं की आता तो फॅमिलीबद्दल माहिती सांगणार आणि मग आपल्याला प्रपोज वगैरे करेल किंवा तिला प्रपोज करायचं असतं, असं सगळं त्याच्या डोक्यात चालू असतं. आणि तो इथे हळूहळू पुढे जात असतो. तिथे पाण्याचं बॅलर आहे बरं का, पाणी भरलेलं आहे आणि त्याच्यात वायर सोडलेली आहे, म्हणजे वायर गेलेली आहे आणि तिथे बहुतेक करंट पास झाला आहे. आणि हे श्रीला कळतंय आणि अगस्त्याच्या हातात जो काही बाऊल असतो तो उडवत असतो की त्याला स्ट्रेस आलाय त्याच्यामुळे. तो बाऊल त्याच्यात पडतो आणि श्री अगस्त्याला झटकन ओढून घेते. आणि तो ओढून घेतल्यामुळे, म्हणजे तो पाण्याचा शॉक लागू नये यासाठी ओढून घेतल्यामुळं ती दोघं भिंतीवर आपटतात. म्हणजे श्री अगस्त्य तो बाऊल काढायला हात आत घालणार एवढ्यातच श्री त्याला ओढून घेते आणि ते भिंतीवर जाऊन असे आपटतात टर्न होऊन. आणि मग पीठ सांडतं, सगळे चमचे वगैरे सांगतात आणि छान अशी रोमॅन्टिक मुवमेंट तयार होते बरं का. आपली श्री तर अगस्त्याच्या प्रेमात वेडी आहेच, त्यामुळे तिला हे खूप छान वाटतंय. पण अगस्त्य बिचारा ऑकवर्ड झालाय आणि इथे ती असं एकमेकांच्या डोळ्यात हरवल्यासारखे झालेत आणि तिचे केस ना दुखावले गेलेत. तेव्हा त्याला कळतं की त्याच्या ब्रेसलेटमध्ये श्रीचे केस अडकले गेलेत. म्हणजे अगस्त्य दाखवतो की इथे अडकलाय केस म्हणून. आणि सॉरी म्हणून दोघं जण असे एकमेकांच्या डोळ्यात 2 मिनिटासाठी का होईना खूप छान असे हरवले गेलेत. प्रेक्षकांनो, ही रोमॅन्टिक मुवमेंट आली की खूप छान वाटतं ना. आता ह्या दोघांचं प्रेम प्रकरण कधी सुरू होईल देव जाणे, पण श्री तर आपली अगस्त्याच्या प्रेमामध्ये ठार वेडी आहे. आणि ती डोळ्यात बघते आणि तुम्हाला काहीतरी सांगणार होतास ना, असं काहीतरी हळूच त्याला विचारते. आणि तो म्हणतो की हो, मी तुला सांगणार आहे, पण तुला भूक लागली असेल ना, मी मस्तपैकी ना कांदा भजी करतो, छान पाऊस पडतो असं वगैरे. तो इथे विषय चेंज करतो प्रेक्षकांनो. आणि त्यामुळे श्रीच्या चेहऱ्यावर जरासे 12 वाजतात बरं का. तर इकडे बघा, आपल्या शुभ्रा मॅडम काहीतरी करतायत, म्हणजे ॲक्च्युली त्या करतायत शिरा. आता त्या म्हणतात की आजपर्यंत तू किचनमध्ये कधीच आलेली नाही आहेस, पण ठीक आहे, जमेल तुला, हे एवढं काही अवघड वगैरे नाही आहे, जमेल. अगस्त्याने काय शिकवलं होतं, म्हणजे शिरा करण्यासाठी काय लागतं, रवा लागतो. हां, तर रवा हा आहे का, असं म्हणून ना बहुतेक समोर मैदा आहे, त्याच्यात ती हात घालते आणि बघते, नाही, हा रवा नाही आहे, रवा कुठे बरं असेल, असं म्हणून ती सगळीकडे शोधते. डबा वगैरे, कपाट वगैरे उघडते तर तिला कपाटमध्ये रवा दिसतो बरं का प्रेक्षकांनो. आणि मग ते आता कढई
शोधते, म्हणजे पॅन शोधते की आता हां तर इथे पॅन ठेवायचं. आणि अगस्त्याने आधी काय शिकवलं होतं, आपल्याला आधी गॅस चालू करावा लागेल. म्हणून ती पॅन उचलते, भला मोठा लायटर घेते आणि खूप लांबनं गॅस पेटवते, जसं काही हिच्या डोक्यात जे अंगावरच येणार आहे जाळ असं. पण ठीक आहे, सुरुवात तरी केली नाही तिने. आता ती ठेवते पॅनमध्ये शिरा करायला आणि रवा अंदाजे घालते. रवा तर तिला मिळाला आहे. येस तुला जमतंय असं म्हणून स्वतःलाच ती एनकरेज करते. आपल्याला किती माणसांसाठी करायचं आहे, 1 2 3 4 5 5 6. मग ती जरासा आधी घालते, म्हणजे टोपणातून घालते. वाटीनं घालायचं असतं तिच्या डोक्यात नाही आलं की आपण तिला सांगूया पुढच्या वेळेला. ती काय करते, वाटीनं घालते, म्हणजे वाटीनं घालत नाही, टोपणाने घालते शिरा. एकदा घालते, दोनदा घालते, नाही एवढा नाही पुरणार म्हणून सगळाच रवा त्याच्यात ओतते. आणि रवा ओतल्यानंतर मे बी शिरा ना गोड असतो नाही का, स्वीट असतो, मग त्याला साखर लागेल. जवळजवळ ती साखरसुद्धा सगळीच ओतून टाकते आणि मग वरनं तेल आणि पाणी एकदम घालते. अगं वेडे, आधी तेल किंवा तूप घालायचं असतं आणि मग करायचं असतं. आणि इकडे ही ढवळते आणि नंतर ना जरासं बहुतेक मीठ पण घालावं लागेल म्हणते. आणि मग नंतर जरासं मीठसुद्धा, जरासं म्हणजे जरा जास्तच मीठ घालते बरं का त्याच्यात. ती इथे ढवळते ती, पण तो काही चांगला होत नाही, म्हणजे तिचं तिला कळतंय. आणि ती चव घेऊन बघते, हे काहीतरी वेगळं झालंय, फसलंय. आणि मग तिला आठवतं की आपल्याकडे आपण ऑर्डर मागवू शकतो, म्हणजे फूड पार्सल घेऊ शकतो, जेणेकरून सुलक्षणाईंना वाटलं पाहिजे, म्हणजे सुलक्षणाबाईंना वाटलं पाहिजे की शिरा तिनंच केला आहे असं. आणि तेवढ्यातच ना ती फोन करते, प्रसाद भोजनालय, तर मला ना शिऱ्याची ऑर्डर द्यायची होती वगैरे. तिथे ऑर्डर देते आणि इथे वाट बघत बसते. तिला काही शिरा करायला जमला नाही. नशीब तिनं गॅस बंद करून पातेलं दुसरीकडे, म्हणजे पॅन दुसरीकडे ठेवला, नाही तर त्याचा काही कोळसा झाला असता, देव जाणे केवढी पराक्रम झाला असता. तर इथे ती ऑर्डर देते शिऱ्याची की मला शिऱ्याची ऑर्डर पाहिजे आणि तुम्ही घेऊन या वगैरे. इथे ती सांगते आणि विचार करते की हा अगस्त्य कसा आला नाही आहे अजून, किंवा त्याचा फोन पण लागत नाही असं म्हणून ती इथे विचार करत असते. आणि शिरा तर काही जमला नाही आहे, पण ठीक आहे आपण करूया नंतर असं वगैरे ती म्हणते आणि ऑर्डर देते बरं का प्रेक्षकांनो. तर इथे बघा आपलं लव बर्ड्स अगस्त्य आणि श्री जिथे अडकलेत तिथे मात्र ती त्यांचं वेगळंच काहीतरी चालू आहे. श्री म्हणते की मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणलंय, तू करच भजी, पण मी तुझ्यासाठी काय आणलंय. आणि ती असा डबा उघडून दाखवते त्याला. इकडे श्री तिला सांगायचा प्रयत्न करत असतो की त्याला काय सांगायचंय, पण त्याला जमत नाहीये की आपली खरी बाजू त्याला त्याच्यापर्यंत पोचवता येत नाही, की तो कोण आहे हे सगळं त्याला सांगायचं आहे, हे मात्र त्याला काही जमत नाही आहे. आणि या सगळ्यामध्ये तो विषय प्रेमाचा, म्हणजे श्रीचा विषय निघून जातो. आणि श्री ना त्याच्यासाठी ते म्हणते की तू काही खायला करू नको, मी तुझ्यासाठी खायला करून आणलंय. आणि तिथे डबा ओपन करून दाखवते. तर प्रेक्षकांनो इकडे बघा सगळा जळलेला वास येतोय आणि ऑर्डर अजून कशी आली नाही म्हणून ती फोनवर फोन करते सारखी. तर ते सांगतात की पाऊस आलाय त्यामुळे जरा वेळ लागतोय, म्हणजे पावसात तुमची ऑर्डर येणार नाही आहे का वगैरे असं ती इथे विचारते फोन करून. फोन का लागत नाही आहे, ऑर्डर का येत नाही असा विचार करते. तोपर्यंत इथे वहिनी येत आहेत तिच्याशी बोलायला आणि म्हणतात की तुला काही मदत वगैरे हवी आहे का तर सांग. तर ती म्हणते की नाही मला मदत काही नको आहे, नाही मी करते. तर वहिनी म्हणतात त्या की नाही जळलेला वास येतोय ना म्हणून मी आले. नाही काही जळलं नाही, इथे ऑल सगळं ओके आहे आणि ऑर्डर आली की मी येईन. म्हणजे ऑर्डर म्हटल्यावर वहिनींना प्रश्न पडतो. तर लगेच शुभ्रा कशी म्हणते आपली, नाही ऑर्डर म्हणजे सासूबाईंची ऑर्डर. हो म्हणजे आईसाहेबांनी सांगितलं की मी शिरा घेऊन येईन, काळजी करू नका, इथे सगळं ओके आहे, तुम्ही जाऊन बसा बाहेर. तर ठीक आहे म्हणतात आणि वहिनी निघून जातात. पण ही इकडे फोन करते, यांचा फोन पण आधी लागत नसतो. आणि ती नंतर सांगते की आई काही बेल वाजवू नकोस, तू जेव्हा ऑर्डर घेऊन येशील तेव्हा तू मला फोन कर आणि माझ्या हातातच शिरा दे वगैरे असं ती सांगते. बेल वाजवू नकोस हां, म्हणजे कुणाला कळणार नाही असं ती इथे म्हणते. तर श्री म्हणते की अगस्त्य मी ना तुझ्यासाठी शिरा करून आणला. आणि ती असा डबा ओपन करते आणि तो डबा ना असा मस्तपैकी इकडे असा छान असा बदाम शेपमध्ये ना तिनं असं त्याच्यावर डेकोरेशन केलं असतं बदामने. अगस्त्य इकडे पीठ वगैरे घेतोय, मेणबत्ती वगैरे लावतोय इथे की ठीक आहे, म्हणजे भजी करण्यासाठी दिसत तर नाही आहे, लाईट गेलेत, अचानक लाईट गेलेत त्यामुळं मला कसं माहिती वगैरे असं तो श्री म्हणतो, म्हणजे अगस्त्य म्हणतो की मला लाईट कसे गेलेत माहिती असणार आहे का वगैरे. आणि इकडे ना तो असं छानपैकी असं मेणबत्ती लावतो आणि भजी करायला घेतो. तर इकडे श्री हळूच डबा उघडते आणि म्हणते अगस्त्य हे बघ मी तुझ्यासाठी शिरा करून आणलाय. आणि ते बदामनं छानपैकी बदाम हार्ट शेप काढलेला असतो. आणि इकडे वारा येतो तेवढ्यात आणि त्याच्या डब्याला, श्रीच्या डब्याला धक्का लागतो. अगस्त्याचा डबा खाली सांडतो, सगळं डेकोरेशन केलेलं असतं ते निघून जातं. आणि श्रीला मात्र टेन्शन येतं की आता मी ह्याला प्रपोज कसं करू, कारण त्या शिऱ्यावर तिनं छानपैकी असा हार्ट शेप केलेला असतो आणि माझ्याकडे आता गिफ्ट पण नाही. आणि मला अगस्त्याला तर प्रपोज करायचं आहे, मला त्याला सांगायचं की माझं त्याच्यावर किती प्रेम आहे ते वगैरे. आणि इथे तिच्या चेहऱ्यावर टेन्शन मात्र आलं की गिफ्ट नाही आणलं आणि मी कसं सांगायचं आहे.
तर इकडे अगस्त्य म्हणतो सॉरी अगं, माझ्यातून धक्का लागला आणि शिरा सांडला तुझा. तर काय झालं, इथे वारा येतो, मेणबत्ती विजते आणि मी तिकडे घ्यायला जातोय, तोपर्यंत तुझा हातातनं डबा सटकतो. सॉरी श्री, तू एवढा माझ्यासाठी शिरा करून आणलायस आणि माझ्या हातातून तो सांडला असं वगैरे तो इथे सॉरी म्हणतो. बिचारा, त्याला काय सांगायचंय, श्रीला काय सांगायचंय नेमकं काही चालू, म्हणजे त्यांचा प्लॅन सक्सेसफुलच होत नाही आहे, कारण त्याला पण तिच्याशी बोलायचं आहे. आणि उद्याच्या भागामध्ये श्री प्रपोज करते का ते बघूया, त्याच्यासाठी सबस्क्राईब करा.